या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवहि सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निश्चेषजाड्यापहां जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण श्रीचुरंदो श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वतावे जिवेशे वक्तृत्व गोडपणे अमृताचे पारुखे म्हणे रसभूती वळमणे अक्षराशी भावाचे अवतरविती निजखून हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय दैव सोनी ठाय तरी एवढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कार होनी आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष्येला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म वैराग्याच्या शिनी लागला शरीरा ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी फिरविला घट फुडिला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली दिली तळांजोळी कुळनाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले तुका म्हणे रक्षा झाली आपे आप उजळीला दीप गुरु कृपा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्षेला ठाव स्मशानीचा संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरक्षक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अनुग्रहाने आज या चातुर्मास्याच्या पावन पर्वामध्ये पवित्र सलीला चंद्रभागेच्या तीरावर भगवान पांडुरंग महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातु मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अशा श्री पांडुरंग परमात्मा जे वारकरी संप्रदायाचे इष्ट दैवत आहे आणि त्यांच्या चरण कमलाजवळ ह्या विश्वातील पावन क्षेत्रामध्ये आज गुरुवर्य प्रातस्मरणीय वंदनीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ साधू गुरुवर्य वैकुंठवासी मुरलीधरजी महाराज धूत यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत आहे। या प्राप्त झालेला काळ हा अकराळ विकराळ असा काळ आहे। त्या काळाचं वर्णन करता येत नाही। त्याचं कारण त्याने आमच्या परमवंदनीय गुरुवर्य महाराजांना गिळंच्या लीला विग्रहाला गिळकृत केलं, ज्याला नैसर्गिक मृत्यू आपण असं म्हणतो। आणि या कालामध्ये गुरुवर्यांना ज्याला मृत्यूरूपाने सामोरं जावं लागलं तो एक जनपदोध्वंसक व्याधी म्हणजे त्याला आपण साथीचे आजार असं म्हणतो, तर त्याला सामोरं जावं लागलं। काळाने त्यांना शिरावून आपल्यापासून नेलं। खरं जर पाहिलं तर या शतकातील एक काही जे लोकोत्तर पुरुष झाले त्याच्यामध्ये एक अग्रगण्य साधू म्हणून महाराजांचं जीवन होतं। आणि त्या जीवनामध्ये ज्यांनी आपल्या जीवनामध्ये त्या जीवनाचं नावच द्यायचं झालं तर ज्यांच्या जीवनाचा स्थायी भाव वेदांत होता, संत वाङ्मय आणि संत वाङ्मयामध्ये असणारा वेदांत, तसंच ज्याला उपनिषद ब्रह्मसूत्र आणि गीता ही जी प्रस्थानत्रय आहे
ह्या प्रस्थानत्रयीचं मार्मिक रहस्य अमृतानुभवामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, जगद्गुरु तुकोबरायांची गाथा किंवा संत वाङ्मयामध्ये कसं आलं याचं स्पष्टीकरण करणारे सर्वात महान एक असणारे चिंतक म्हणून गुरुवर्य महाराजांची ख्याती होती. विशेषतः अमृतानुभव आपण जे म्हणतो ते अमृतानुभवात अनुभूती हे त्यांचं जीवन होतं आणि वेदांत त्यांच्या रोमारोमामध्ये भिनलेला वेदांत होता. महाराज केवळ शब्द पांडित्य संपादन करणारे नव्हते, तर त्या ठिकाणी श्रोत्रियतेबरोबर ब्रह्मनिष्ठा त्यांच्या रोमारोमामध्ये त्या ठिकाणी रोमारोमामध्ये भिनलेली अशा प्रकारची होती. आणि ज्याला आत्मविश्वास म्हणतात, अनुभूतीचा प्रकाश तो महाराजांच्या शब्दाच्या माध्यमातून, त्यांच्या हृदयातून, त्यांच्या बुद्धीतून, त्या वाणीतून, एका एका शब्दामधून प्रगट होत होता. आणि आपण अशा महान व्यक्तिमत्वाला मुकलेलो आहोत. हे आपल्या जीवनातलं एक दुर्भाग्याचा काल आहे. पण असं जरी असेल तरी महाराजांनी केलेले जे काही व्याख्यानं आहेत त्या व्याख्यानं जितकी उपलब्ध होतील न होतील, परंतु ग्रंथ रूपाने महाराजांच्या कलाकृती ह्या वाङ्मय संपदेच्या द्वारा आजही महाराष्ट्र भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये या ठिकाणी अमर अशा प्रकारच्या कलाकृती आपलं लेखन महाराजांनी करून ठेवलेलं आहे. आणि तेच जर आपण त्या ठिकाणी ते सूत्र, महाराजांच्या शब्दाचा अर्थ, त्यांनी करून ठेवलेला समन्वय आणि सिद्धांताचं किंवा प्रमेयाचं केलेलं आत्मविश्वासपूर्वक प्रतिपादन, हेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये आजही ते शब्द आपल्याला आपल्या हृदयामध्ये त्याचं वास्तवता किंवा अनुभूतीपर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतील अशी महाराजांची योजना आहे. तेव्हा या ठिकाणी महाराज जाताना अचानक गेल्यामुळं आपल्याला अत्यंत एक प्रकारच्या दुःखाच्या खाईत लोटून गेलेले आहेत. परंतु या दृष्टीनं जरी त्यांचं शरीर महाराजांनी केलेले जे कार्य, त्यांनी आपल्यावर केलेला जो अनुग्रह आहे, तो अनुग्रह आपल्याला या परमार्थाच्या प्रवासामध्ये मोक्ष फलापर्यंत सहाय्य होईल अशा प्रकारची त्यांनी केलेली ही जी ग्रंथ संपदा आहे, त्या ग्रंथ संपदा हेच त्या रूपाने महाराज चंद्रस्वरी असेपर्यंत या महाराष्ट्र प्रांतामध्ये जणू काही आपल्याशी आत्मसंवाद करीत आहेत असा त्याचा अर्थ. अनेक प्रकारच्या अभंग, जे अभंग कुट अभंग आहेत, त्याचं निरूपण करण्यामध्ये महाराजांची कुशलता आणि चातुर्य हे अद्वितीय अशा स्वरूपाचं होतं. या वर्षातला आपण जर एक आढावा घेतला तर पांडुरंग परमात्म्यासमोर या ठिकाणी आपल्याला असं निवेदन करावं लागेल. गुरुवर्य हरिभाऊ महाराज पाटील, निवृत्ती महाराज वक्ते, त्याचप्रमाणे गुरुवर्य धूत महाराजांसारख्या त्या ठिकाणी काळाने आपल्या दृष्टी आड केलेले आहे. वास्तविक असं आहे की याचं वर्णन योग वाशिष्ठामध्ये असं केलेलं आहे. महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करायचं झालं तर वशिष्ठ ऋषींच्या मुखातून वर्णन असं आहे. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन अपार संवित सुख सागरेस्मिन परे ब्रह्मणी लीनम यस्य चेताः. की वर्णन करतात की ज्या पुरुषाला हे वेदांत चिंतन करणारा जो पुरुष आहे तर त्याचं कुलम पवित्रम, त्याचं संपूर्ण कुळ पवित्र होतं. कुलम पवित्रम जननी कृतार्था, आणि त्याने खऱ्या अर्थाने आपल्या जननीची मातेची कुस धन्य करणारा तोच पुरुष आहे. तो सगळ्या जगाचा सम्राट जरी झाला तरी तो आईची कुस धन्य करू शकत नाही किंवा आपल्या कुळाचा उद्धार करू शकत नाही. पण असा एक महापुरुष आहे की त्याने त्या ठिकाणी संपूर्ण आपल्या वंशाला, आपल्या मातृवंशाला आणि पितृवंशाला पूर्णपणे पुनीत करण्याचं अलौकिक सामर्थ्य अशा व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी आहे. ते सांगतात कुलम पवित्रम जननी कृतार्थ. इतकंच नाही तर असा महात्मा जोपर्यंत ह्या पृथ्वी तलावर राहतो, तर त्या पृथ्वी तलावर राहतो तोपर्यंत त्याच्या जीवनात त्यांनी केलेली साधना, त्यांनी केलेली तपश्चर्या, त्याने केलेला लोकोपदेश हा इतका
महत्वाचा असतो की त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं वसुंधरा पुण्यवतीच्या तेन, त्यांनी सर्व वसुंधरा म्हणजे सगळी पृथ्वी पुण्यवान करून टाकली असं सांगतात. पण असं कोणतं व्यक्तिमत्व आहे तर वशिष्ठ ऋषी रामरायांना सांगतात की वसुंधरा पुण्यवतीच तेन अपार संवित सुखसागरेस्मिन परे ब्रह्मणी लीनम यस्य चेतः. सर्व व्यापक असणारं जे ब्रह्मतत्व आहे की जे सच्चिदानंद स्वरूप आहे, जे अमर तत्व आहे, स्वयंप्रकाश आहे आणि परम प्रेमास्पद आत्मरूप असं असणारं जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याने आपली अंतःकरण वृत्ती एक क्षणभर विलीन करून ठेवली, अर्थात ज्याची अंतःकरण वृत्ती या ठिकाणी अधिष्ठानामध्ये लीन होऊन गेली किंवा बाधित झाली, असा जो महापुरुष आहे त्याचं हे वर्णन आहे. आणि हे जे वर्णन आहे ते गुरुवर्य महाराजांसारख्या महान व्यक्तिमत्वाला जसंच्या तसं आजच्या ह्या अकराळ विक्राळ कली काळामध्ये देखील जसंच्या तसंच लागू आहे. अजून महाराजांची वाक्य ग्रंथामध्ये लिहिलेली किंवा श्रवणामध्ये ज्या ऐकायला मिळाली की ती अलौकिक अशा स्वरूपाची वचनं की या ठिकाणी त्यांचं वचनामृत ऐकणारे आमचे अनेक गुरुबंधू अत्यंत भाग्यवान आहेत. त्यांना आमच्यापेक्षाही जवळून आत्मीयतेनं श्रवण करायला मिळालेले. आज आम्हाला जर पाहिलं तर अजूनही आमच्या अंतःकरणासमोर महाराजांची जी काही असणारी शरीराची अगदी किडकिडीत शरीर पण आतमध्ये भरगच्च असं भरलेलं ज्ञान की जसं एखादा काचेच्या तावदानामध्ये असणारा प्रकाश बाहेर फाकावा त्याप्रमाणे त्यांच्या अंतःकरणातली असणारी ही श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठतेचं जे उज्ज्वल प्रकाश आहे तो समाजाच्या कल्याणासाठी, विशेषतः महाराजांचं जीवन हे मुमुक्षूसाठी जीवन होतं. महाराजांनी जितके पाठ सांगितले आणि अगदी उतार वयामध्येही त्यांना लहान मुलापेक्षा जास्त, लहान मुलाला खेळण्यामध्ये जितका आनंद होतो त्याच्यापेक्षा अधिक आनंद महाराजांना पाठ सांगण्यामध्ये असायचा. आणि त्यामध्ये त्यांनी कधीही पाठ सांगताना वेळेचं सुद्धा भान राहणार नाही अशा प्रकारचं, आणि ऐकणारा श्रोता जो आहे तो महाराजांचे शब्द मागे टाकून त्या शब्दाच्या अर्थाचा समन्वय घेऊन अर्थरूपतेला प्राप्त होईल असा आनंद महाराजांनी अनेक चातुर्मास्य आणि ज्या ज्या वेळेला कुठे कार्यक्रम असतील त्यावेळेला ह्या वेदांताच्या साधकांना महाराजांनी दिलेला आहे. आणि आता एकच आपल्याजवळ आहे की त्या असणाऱ्या ज्या स्मृती आहे त्या आपल्या अंतःकरणामध्ये त्या एक प्रकारचं खेदाचं उदाहरण पण येतं. त्याचबरोबर आपल्याला असं वाटतं की आपण भाग्यवान पण आहोत की अशा शास्त्राचं ज्ञान ज्यांच्या ठिकाणी आहे आणि अनुभूती ज्यांच्या ठिकाणी आहे, म्हणजे जे मुमुक्षूंचं शंकाचं समाधानही करू शकतात, त्याला श्रवणही करून देऊ शकतात, मननाची निधिध्यासनाची दिशा देऊन त्याला साक्षात्कारावर आरूढ करतील अशा प्रकारची महान योग्यता असणारे एक सत्पुरुष म्हणजे गुरुवर्य महाराज. या ठिकाणी महाराज जेव्हा आळंदीला येत असत तर त्यावेळेला महाराज कधी किती एक दिवसासाठी येऊ 2 दिवसासाठी आले तरी भेटल्याशिवाय कधी गेले नाही. आणि आल्यानंतर इथं सांगितलं की हा पाठ चालू आहे सांगा की लगेच महाराज व्यासपीठावर बसत असत किंवा खालून अनेक प्रकारचे प्रश्न विचारून त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना खूप मोठा आनंद महाराज देत असत. आता आम्हाला खंत वाटते की यापुढं महाराजांचा लीला विग्रह आमच्या चर्मचक्षू समोर दिसणार नाही, परंतु त्यांचा असणारा जो भाव विग्रह आहे आणि त्यांचा असणारा जो स्वरूप विग्रह आहे सच्चिदानंद घनता, त्या सच्चिदानंद घनतात आमच्या अंतःकरणामध्ये कायम स्थिर होईल आणि आपण आपल्या स्वरूप महिमेत राहू अशा प्रकारचं यौक्तिक चिंतन आणि त्यांची असणारी अनुभूती आणि शास्त्राचं प्रामाण्य महाराजांनी हे वेळोवेळी सांगितल्यामुळं अजूनही आपल्याला त्या शब्दांचा
आधार किंवा त्या सूत्राला घेऊन आपण जर आपल्या परमार्थ सोपानावर आरूढ झालो तर आपण आपले गंतव्य प्राप्तव्य सर्वम खल्विदम ब्रह्म असा जो असणारा उपनिषदाने सांगितलेला बोध किंवा मी असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान अशा प्रकारचं मी ब्रह्मच असू शकतो, मी देह मी हे नव्हे सरे उरला उरे विठ्ठल अशा प्रकारचं जी स्वरूप स्थिती तुकोबारायांनी प्रतिपादन केली त्या ठिकाणी त्या स्वरूपाला आपण जर महाराजांचा शब्द आपण त्या शब्दाचा भाव आपल्या अंतःकरणातून कधीही विस्मृत झाला नाही, जर आपण त्या शब्दाच्या भावाशी जर एकरूप झालो तर आपल्याला जीवनमुक्ती आणि विदेह कैवल्य हे दोन्ही प्राप्त होऊ शकतात. या ठिकाणी आपण जोपर्यंत जे प्रारब्ध क्षय होईपर्यंत या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षय प्रारब्ध कर्मांचा भोगूनच क्षय होतो हे जर आपल्याला शास्त्राचं तात्पर्य लक्षात आलं तर अनात्म पदार्थाच्या ठिकाणी होणारा व्यवहार आणि त्या अनात्म पदार्थाचं अधिष्ठान असणारं आपलं आत्मतत्व यांच्यामध्ये आत्म्याचं असंगत्व अबाधित आहे, अस्पर्शित अचुंबित आहे. हा अमृतानुभवाचा बोध दाही प्रकरणातून जरी देव बोललेले एक दुजे नाही 700 श्लोक अध्याय 18 लेख देव बोललेले एक दुजे नाही. परमात्म्याने जे बोललेले आहे त्या ठिकाणी जरी शब्दाचं अनेकत्व दिसत असेल तरी त्याच्या ठिकाणी अर्थरूपता सर्वांचं साध्य ते एकच कसं आहे हे महाराज त्यांचं जीवनच अमृतानुभवमय झालं होतं. महाराज सांगायचे अत्यंत बालवयामध्ये या ठिकाणी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ प्रातस्मरणीय रंगनाथ महाराज परवणीकर गुरुजी या एका महान व्यक्तिमत्व त्यांच्या आश्रयाला महाराज गेले होते आणि तसं पाहिलं तर त्यांचा ज्या कुलामध्ये किंवा ज्या जातीमध्ये जन्म झाला ज्याच्यामध्ये व्यापार महत्वाचा केला जातो, पण तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फारच शिकवावे. खरं हित ज्याच्यात आहे तर ते हित त्याच्यामध्येच आहे का हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. ज्या क्षणी महाराज या ठिकाणी गुरुजींच्या जवळ आले ते सांगायचे की त्याच क्षणी गुरुजींना पहिल्या क्षणाला पाहिलं तेव्हाच असं वाटलं की आपलं जीवन ह्या महापुरुषाच्या चरणी समर्पित करायचं आणि त्यांनी ते केलं. तर गुरुजींच्या हयातीत तर ते समर्पित होते, पण गुरुजींच्या जे पवित्र पावन आणि अत्यंत महत्वपूर्ण कार्य वेदांताचा प्रचार आणि प्रसार तो महाराजांनी जीवनभर केला. चातुर्मास्यामध्ये अनेक लोकांना पाठ सांगितलं. महाराजांनी संख्येचा विचार केला नाही, या ठिकाणी गर्दीचा कधी जीवनामध्ये विचार केला नाही, पण त्यांना भेटलेले श्रोते इतके दर्दी आहेत की ते यापुढेही महाराजांची परंपरा जशीच्या तशी ते शब्द त्या शब्दांचा जो काही असणारा अर्थ त्या अर्थाने प्रतिपादन करायचे सिद्धांत हे सर्व यथायोग्य यथार्थपणे प्रतिपादन करून ही परंपरा अव्याहत ठेवतील अशा प्रकारचा महाराजांनी शब्द शक्तिपात सर्वच श्रोत्यांवर करून ठेवलेला आहे. तेव्हा आपल्याला आज या ठिकाणी या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने थोडस चिंतन करण्यासाठी त्यांच्या चिरंजीवाची आज्ञा म्हणून त्या हरिभक्तपरायण दूत महाराजांच्या आज्ञेवरून त्यांच्या त्यांच्या चिरंजीवाची ते आत्मावय पुत्रनामाशी आमच्या दृष्टीनं त्यांचे पुत्र म्हणजे साक्षात महाराजांचंच ते स्वरूप आहे असं समजून केवळ आज्ञेचं पालन म्हणून या ठिकाणी आपण थोडस चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तर खरं तर या ठिकाणी दुसरं काही सांगण्यापेक्षा महाराजांचं त्यांचा ह्या दुर्धर अशा प्रकारच्या व्याधीनं या ठिकाणी त्यांना अंतकालाला ह्या मृत्यूला सामोरं जावं लागणं ही आम्हाला जीवनभर राहिलेली खेदाची गोष्ट आहे. परंतु या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा विलाज नाही. ते आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना विशेषतः आईसाहेबांना या वयामध्ये जे काही दुःखाचा आघात झाला तो त्यांना सहन होण्यासाठी महाराजांचेच या ठिकाणी त्यांना एक ऊर्जा मिळावी, मनोबल मिळावं, शारीर बल मिळावं, आत्मबल मिळावं आणि पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने या ठिकाणी
अशाच प्रकारचं जे काही त्यांचं जीवन आहे त्या जीवनाचं अनुसरण करण्याचं भाग्य या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना मिळावं आणि त्याबरोबर त्यांनी जे काही कार्य या ग्रंथ प्रकाशनाचं केलेलं आहे तर तेच कार्य त्यांच्याकडूनही उत्तरोत्तर करण्यामध्ये महाराजांचंच कार्य केल्याचं जी काही फलश्रुती आहे तसंच त्यांचंही जीवनामध्ये हे कार्य करण्यासाठी त्यांना समाजानेही अनेक प्रकाराने सहाय्य करावं आणि हे जे कार्य आहे त्यांनी कोणाच्या साह्याने म्हणा किंवा स्वतंत्र रीतीनं हे होत राहावं आणि हे ग्रंथच मुमुक्षूच्या जीवनाला अनेक योग्य प्रकारची दिशा देणारे आहेत. बऱ्याच वेळेला हे जे कार्य आहे महापुरुष गेल्यानंतर त्यांच्या उत्तरवर्ती असणारे जे शिष्य परिवार किंवा कौटुंबिक सदस्य यांच्याकडून अनेक प्रकारच्या अडचणी आल्यामुळं ते कार्याला कधी कधी विघात होतो. परंतु तसं न होता पांडुरंग परमात्म्याने त्यांना सर्व प्रकारचं बल देऊन ह्या कार्यासाठी त्यांनी सिद्ध व्हावं आणि हे कार्य असंच चालू राहावं अशी त्या सर्वांना आणि पांडुरंगाच्या सत्तेतून आपण या ठिकाणी विनंती करीत आहोत. असं या ठिकाणी आज खरं जर पाहिलं तर बोलायला कोणते शब्द समोर येत नाहीत. याचं कारण महाराजांचा असणारे ते जे एका ज्याला खरा लीला विग्रह म्हणावा त्याच्यामध्ये झालेले जे अनेक प्रकारचे संवाद किंवा त्यांनी सांगितलेली अनुभूती त्यांच्या ठिकाणी असणारा वेदांत विषयीची गाढ श्रद्धा आणि निष्ठा ह्याच गोष्टींचं वारंवार स्मरण होतं आणि त्या गोष्टींचं वर्णन शब्दांच्या माध्यमातून करता येणं अशक्य आहे. अनेक प्रकारच्या आठवणी आणि भावना जवळजवळ साधारणपणे 36-37 वर्षाचा महाराजांचा संबंध होता आणि महाराजांचं प्रेम आम्हाला अनुभवता आलं. परंतु त्या प्रेमाचं वर्णन मात्र करता येणार नाही. परंतु मनामध्ये ती एक लागलेली जी रुखरुख आहे की महाराजांना एक नैसर्गिक या ठिकाणी शरीराच्या दृष्टीनं प्राप्त होणाऱ्या मृत्यूला सामोरं जावं लागलं असतं तर काही वाटलं नसतं. परंतु कधी कधी वाटतं की जसं तुकोबारायांच्या निर्याणानंतर कान्होबारायांनी हट्ट केला आणि धिंद धिंद तुझ्या करीन धिंदड्या दे माझ्या अनुन भावा वेगी असं जसं म्हणतात कान्होबाराय भगवंताशी भांडतात त्याप्रमाणे पांडुरंग परमात्म्याला महाराजांच्या संबंधाने कधी कधी भांडावं असं वाटतं. परंतु शेवटी जीवाचा संकल्प आणि परमात्म्याचा संकल्प जीव हा अविद्येला वशीभूत असल्यामुळं अंतःकरण उपाधी असल्यामुळं जीव हा परतंत्र आहे आणि जीवाचा संकल्प हा कधी पूर्ण होणारा नाही आणि जो झाला तर तो परमात्म्याच्या अनुग्रहाने होतो. परंतु परमात्मा मात्र सत्य संकल्प अशा प्रकारचा आहे म्हणून परमात्म्याचा जो संकल्प असेल त्याच्या पुढे आपला कोणत्याही प्रकारचा इलाज चालत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. परंतु मनामध्ये मात्र असं वाटत राहतं की महाराजांसारख्या ह्या दिव्य अलौकिक अशी व्यक्तिमत्व जर देवा तुला घेऊन जायच्या असतील तर तुझंच असणार हे जे कार्य आहे तर ह्या कार्यामध्ये असे व्यक्तिमत्व हे काही रस्त्यावरचे नाही. हे एक एक व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी आनंद त्या समाजाचे अनंत जन्माची पुण्याई जेव्हा एकत्र येते तेव्हा अशा महापुरुषांना सार्वलौकिक जीवनामध्ये त्यांची उपयोगिता सिद्ध होत असते. आणि एवढा अधिकार असतानाही आणि याच काळामध्ये जरी हा काळ दुर्धर असला तरी अशा महापुरुष जर राहिले तरच ह्या असणाऱ्या वेदांतादी दर्शनाच्या किंवा भक्ती सिद्धांताच्या परंपरा अव्याहत निर्दोषपणे आणि हे अनुभूती संपन्न पुरुष ह्या परंपरा जागवित असतात. त्यासाठी अशा महापुरुषांना खरं तर पांडुरंग परमात्म्याने या ठिकाणी त्यांचं आयुष्य वर्धन व्हायला पाहिजे होतं आणि तशा प्रकारचे त्यांची जी प्रकृती होती एवढ्या व्यापामध्ये देखील महाराजांचं आरोग्य इतकं चांगलं होतं की एकदा आम्ही आजारी पडलो आणि त्यामुळं पंढरपूरला वारी बरोबर पायी जाऊ शकलो नाही. तर त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून मला आमच्या बहिणीनं हात धरून त्या ठिकाणी पालखी जवळ नेलं. परंतु आता इतके वारकरी आनंदात भजन
करीत चालले, आपल्याला आपण जाऊ शकत नाही, म्हणून मला त्या ठिकाणी फार खेद वाटला, डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात महाराज टाळ गळ्यात घालून चालले होते. ही गोष्ट जवळजवळ 35 वर्षापूर्वीची. त्यांची निष्ठा सांगतो की त्यावेळेला मी त्यांना म्हटलं, महाराज मी आता येऊ शकत नाही. ते म्हणे, का बरं? म्हटलं आजारी. अहो आजार बरा होऊन जाईल, चला तुम्ही. म्हटलं मला 4 पावलं पण चालत नाही. हट म्हणे, तुमचं पुण्य कमी पडलं. असं ते म्हटले, पुण्य कमी पडलं. आमचं तर अशी पद्धत आहे की आम्ही जर दशमीला वारकरी दिसला नाही तर आम्ही त्याच्या नावाने चंद्रभागेत खडा टाकत असतो. म्हणजे एक वेदांतामध्ये रंगलेलं व्यक्तिमत्व, सर्व व्यवहार माहीत असून देखील ह्या वारकरी संप्रदायाच्या ह्या जी काही दिंडी सोहळा आहे, त्या दिंडी सोहळ्यामध्ये जो भजनानंद आहे, त्या भजनानंदासाठी लालसा अभिलाषा नित्य निरंतर अंतकरणात वसत असणाऱ्या महाराजांचे हे उद्गार पाहून त्यांची जी निष्ठा आहे, ती निष्ठा. मी म्हटलं पुढं जगलो वाचलो तर पुन्हा येऊ, पण आता येऊ शकत नाही. असं म्हटलं, बरं ठीक आहे म्हटले, पुढच्या वेळेला आल्यावर चातुर्मास्यात या. मग मी चातुर्मास्यात महाराजांचं एक चातुर्मास्य ऐकण्याचं सौभाग्य आम्हालाही मिळालं. असो, महाराजांचं असणारं जे प्रेम आहे, त्या प्रेमा आणि महाराजांचा आज हे असणारं पुण्यस्मरण, त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने काहीतरी एक श्रद्धांजली, शब्दकुसुमांजली त्यांच्या चरणी समर्पित करायची म्हणून दुसरं काही सुचत नाही. पण एक अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा किमान त्यांच्या स्मृतीनिमित्ताने वाचून दाखवायचा, एवढ्याच अर्थाने मी आपल्या पुढं हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग वाचून दाखवला. त्याचं थोडस चिंतन करून आपण या ठिकाणी विराम देऊ. तर जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षी येला ठाव स्मशानीचा. जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन आपण पाहिलं तर आपल्याला माहित आहे, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्रेयक अन्न अन्न करिता मेली. अशा प्रकारचं ठीक आहे की या ठिकाणी तुका वेडा अविचार करी बडबड फार, अशा प्रकारचं तुकाराम महाराजांमध्ये सर्वसामान्य लोकांची प्रतिमा आहे की हे रात्रंदिवस भंडारा भामचंद्र घोराडा डोंगराचा आश्रय घेतात. यांना संसाराकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष यांचं राहिलं नाही. नंतर एका श्रीमंत कुलात जन्माला येऊनही अत्यंत दरिद्री विपन्न अवस्था भोगावी लागत आहे. पत्नी अन्न अन्न करता डोळ्यासमोर मरते. दुसरी पत्नी प्राप्त झाली तर त्या ठिकाणी बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी हे दुर्दशा जनामध्ये, असं तुकाराम महाराज म्हणतात. याचाच अर्थ त्यांना भौतिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख उपलब्ध झालेलं दिसत नाही. आणि याचं कारण आहे तर हे परमार्थामध्ये आहेत, परंतु हा लौकिक पुरुषार्थ जो आहे त्या पुरुषार्थाला तुकाराम महाराज काही किंमत देत नाही, त्याचं अनुसरण करत नाही. अशा प्रकारची स्थिती दिसते. पण याही काळात जर तुकाराम महाराजांना विचारलं, आजच्या काळात बघा आपण कसे दिनवाणी झालेलो आहोत. या करोना व्याधी किंवा त्याच्यामुळे प्राप्त झालेले अनेक आपल्या दैनंदिन जीवनातले प्रतिबंध, त्यामुळं आपण हातबल झालेलो आहोत, हाताश झालेलो आहोत. आणि याच्यापेक्षाही दुष्काळे अटीला असं म्हणतात. तर याचा अर्थ दुष्काळही त्या ठिकाणी आहे. लोकांमध्ये मान न मिळता अपमान सहन करावा लागत असेल. पत्नी प्रतिकूलता आहे, धनाची प्रतिकूलता आहे, समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं ज्याला मान दिला जात नाही. अशा वेळेला मान अपमान गोळे अवघे गुंडोनी ठेवावे. मान अपमान कीर्ती ह्या सर्व गोष्टी तुकाराम महाराजांच्या मनालाही स्पर्श करत नाही. आणि उलट हे जी संसारातली विपत्ती आहे तीच आपल्या परमार्थ साधनेतील संपत्ती आहे. विपदा संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत्स्याद अपुनर्भव दर्शनम, अशी भागवतामध्ये कुंती माता मागते की जेवढी जेवढी संकट येतील ती तू आम्हाला खुशाल दे. त्यामुळं संकट काळात तुझं स्मरण होतं आणि त्यामुळं तुझं आम्हाला दर्शन होतं. भवतः दर्शनम यत्स्याद, की जे अपुनर्भव दर्शनम, जे आम्हाला मुक्ती प्राप्त करून देतं. तेव्हा खरोखर देवा तुझा आमच्यावर खऱ्या अर्थाने अनुग्रह आहे, तुझी खरी अनुकंपा आहे. जाळोनी संसार बैसलो अंगणी, अशा प्रकारची स्थिती तो आम्हाला दिलेली आहे. आम्हाला हा प्रपंच तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, या ठिकाणी आम्हाला वांतवत अशा प्रकारच्या ह्या प्रपंचाविषयीची धारणा आमच्या अंतकरणात ह्याच कारणाने निर्माण झालं. आम्ही तू जितकी प्रतिकूलता देशील
ती प्रतिकूलतेला आम्ही परमार्थातील अनुकूलता करून घेऊ. आणि हे सुद्धा हा आमचा पुरुषार्थ नाही, तर हा तुझा तू आम्हाला केलेला हा अनुग्रह आहे असं आम्ही समजतो, असं मानणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा स्वतःची अनुभूती सांगणारा, वेदांतातील अत्युच्च कोटीची जी अनुभूती आहे त्या अनुभूती सांगणारा हा अनुभव आहे. या अभंग आपल्या पुढे वाचून दाखवण्याचं कारण, ह्या अभंगाची मूर्तिमंत अनुभूती म्हणजे आमच्या गुरुवर्य धूत महाराजांचं जीवन आहे, की ज्यांनी जिवंत असतानाच ह्या शरीराला प्रेतवत, स्वामी सांगायचे, जिता असता मेल्या समान. परमार्थ करणं आणि परमार्थाची जी फलपर्यवसायिता तिथपर्यंत आपल्याला जायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत देह तादात्म्य आहे तोपर्यंत ह्या देह तादात्म्य भ्रांतीतून जीव जोपर्यंत सुटत नाही, ह्या भ्रांतीचं निराकरण करत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये सुखाचा एक क्षण सुद्धा कधीही उदय पावणं शक्य नाही. आणि यासाठी आतापर्यंत आपल्या ऋषीमुनींपासून संतांपर्यंत जे काही चिंतन केलं, जे काही मनोविज्ञान, अध्यात्म याद्वारा त्या अनुभूती संतांनी घेतल्या, त्यांच्या एक गोष्ट पूर्णपणे लक्षात आली की जीवनामध्ये जोपर्यंत मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापटिती, ह्या रस रक्त मांस मेद अस्ति मज्जा मूत्र पुरुष यांनी बनलेलं हे जे शरीर आहे, ह्या शरीराला जोपर्यंत हे शरीर मी आहे किंवा माझं आहे असं म्हणतो, तोपर्यंत त्या जीवाला खरं रम्य समाधान, परमाशांती प्राप्त होण्याची कधीही शक्यता नाही. मानव जन्म प्राप्त झाला आणि ह्या शरीराला मी जोपर्यंत तो समजेल, त्या शरीराची अहंता आणि ममता जतन करील, तोपर्यंत त्याला सुखाचा लेश सुद्धा सुतराम शक्य नाही, अशी स्थिती आहे. आणि ही जाणून जगद्गुरु तुकोबारायांनी जे काही आयुष्यभर साधना केली किंवा गुरुवर्य महाराजांनी जी साधना केली ते देह तादात्म्य भ्रांती विवर्जित होण्यासाठी. आणि तुकाराम महाराज या अभंगामध्ये हीच गोष्ट सांगतात की आम्ही जीवनामध्ये हा अभ्यास केला की बोळविला देह आपुलेनी हाते, हुताशिली भूते ब्रह्माग्निशी, एक वेळ झाले सकळ कारण, आता नारायण नारायण. आम्ही ह्या शरीराला या ठिकाणी असं केलं की आपुले मरण पाहिले म्या डोळा, झाला तो 16 अनुपम्य. जिवंत असतानाच आम्ही या शरीराला मृत्यू प्राप्त झाला असं समजलं. म्हणजे आम्ही आमच्या जीवनामध्ये ग्रंथप्रयोग केला, आत्मा तो आत्म्याचे ठाई, देखिते देचा धर्म देही, ऐशी देखणे ते पाही अनाती. जो अनात्मा असणारा, मिथ्या असणारं, अनित्य असणारं, अनेक दोषांनी युक्त असणारं, परतंत्र असणारं असं शरीर, आणि त्या शरीराला आम्ही आमचा अहंकार जो आहे त्या शरीराच्या ठिकाणी ठेवला, अनात्म पदार्थाचा अभिनिवेश केला, आणि त्यामुळे ही सर्व दुःख आम्हाला प्राप्त झाली. हे शरीराला मी म्हणणं याच्या इतकं महापातक दुसरं कोणतंच नाही. हे आम्हाला गुरुकृपेने, शास्त्र कृपेने, ईश्वर कृपेने आणि या सर्वांच्या कृपेने प्राप्त झालेली आमची अंतःकरण कृपा, यामुळे आम्हाला ही गोष्ट लक्षात आली. आणि तुकाराम महाराजांनी हा अभ्यास वयाच्या 16व्या वर्षापासूनच केला. आणि त्यामुळं तुकोबाराय सांगतात की आता मला असं झालेलं आहे, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. हे शरीर जरी दिसत असेल तरी हे भर्जित बीजाप्रमाणे आहे. भाजलेल्या बी जसं खाण्याच्या उपयोगाचं आहे, परंतु ते बी पेरलं तर त्याच्यापासून नवीन काही पिकाची उत्पत्ती होत नाही. त्याप्रमाणे आम्हाला श्री बाबाजी चैतन्यांनी केलेला जो उपदेश आहे आणि आम्हाला श्रुती मातेनं, शास्त्रांनी, संतांनी जे काही सांगून ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला या शरीराचं तादात्म्य जे आहे, तर हे शरीराचं तादात्म्य दुःख देतं, याच्याविषयी काही संशय राहिला नाही. त्यामुळं आम्ही हाच अभ्यास केला की आमच्या जीवनामध्ये आम्ही हे मरण डोळ्यांनी पाहिलं नाम, आम्ही आत्मस्वरूप आहोत. अनात्म पदार्थाचा आत्मस्वरूपाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, त्याचा संयोग संबंध नाही, समवाय संबंध नाही, त्याचा कोणते कार्यकारण भाव संबंध नाही. या ठिकाणी केवळ भ्रमाने मानलेला
मानव असा संबंध आहे म्हणायचं झालं तर त्याचा तादात्म्य संबंध नसताना तो आध्यात्मिक तादात्म्य संबंध स्थापन केलेला आहे आणि जीवाने तो भ्रमाने स्थापन केलेला आहे. त्या जीवाने जर गुरुकृपा शास्त्र कृपा संपादन केली, ईश्वर कृपा संपादन केली तर त्या ठिकाणी त्याचा हा ग्रंथी हा अहंकार जो शरीरावर बसलेला अहंकार त्या ठिकाणी निघून या ठिकाणी तो अहंकार अहम ब्रह्मास्मी या रूपाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बसतो. आणि जेव्हा ही वृत्ती ब्रह्माकार होते तेव्हा अहम ब्रह्मास्मी इत्याकार झालेली जी वृत्ती आहे तर त्या वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेले चैतन्य त्या अज्ञानाचा नाश करतं, अज्ञान कार्याचा बाध करतं. आणि नंतर ही अहम ब्रह्मास्मी जी वृत्ती आहे त्या वृत्तीतला जो वृत्ती भाग आहे तो स्वपर विरोधी असणारी ही वृत्ती अज्ञानाला निवृत्त करून वृत्ती हे निवृत्ती झाली. जन न दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. अशा प्रकाराने हा जो जीवात्मा आहे तो जीवात्मा ह्या शरीराच्या तादात्म्य भ्रांतीतून कायमचा मुक्त होतो आणि आपण स्वतः स्वरूप रूप होतो. आणि त्या ठिकाणी त्यांनी जीवनात केलेले सगळे प्रयत्न जे आहे त्या प्रयत्नाची फलश्रुती म्हणजे ब्रह्मरूपता किंवा स्वरूप स्थिती. या स्वरूप स्थितीत तो गेल्यानंतर त्याला जर विचारलं की तुमचं बाहेरचं वैभव तुकोबारायांचं पाहिलं तर अशा प्रकारचं आहे, जाऊ पडती भिके कुत्री घर राखीती. पण तुकोबारायांना विचारलं कसं काय आहे तर आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला एकदेशी होतो अहंकारे आथिरा त्याचा त्याग झाला सुकाळा. इतका आनंद आहे का तुकाराम महाराज म्हणतात की या ठिकाणी तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू घ्यारे चळफडू नका तुम्ही. किंवा आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी प्रेम चालेला प्रवाहो नाम ओघ लवलाहो. आम्ही आमच्या जीवनामध्ये अंतकरणाची शुद्धी केली, अंतकरणाची स्थिरता केली, आवरणाचा भंग केला आणि आता केवळ आम्हाला या ठिकाणी एकमेवा द्वितीय ब्रह्म नेह नानास्ति किंचन या ठिकाणी मत्त परतरम नान्यत किंचित असती धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणारीव. अशा प्रकारची असणारी अलौकिक आध्यात्मिक अनुभूती आम्हाला या सर्व कृपा एकीभूत होऊन प्राप्त झालेली आहे. आणि हा अभ्यास एकदम होत नसतो तर हे संपूर्ण आयुष्याचं नाव म्हणजे अभ्यास असं ठेवावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात ना, असाध्य ते साध्य करिता अभ्यास करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. या ठिकाणी अभ्यासाची काही माऊली सांगतात सर्वता दुष्कर नाही या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. अशा प्रकारच्या या ज्ञानशोक्ती किंवा संतोक्तीचा या ठिकाणी अत्यंत श्रद्धापूर्वक आदरपूर्वक या ठिकाणी अनुसरण करता करता आमचा असं निश्चय झाला की या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपण फक्त आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी आपल्या अंतःकरण वृत्ती ही स्थिर करायची असल्यामुळं हा अभ्यास आम्ही रात्रंदिवस हे शरीर जे आहे हे शरीर प्रेतरूप आहे असा जिवंत असताना हा अभ्यास आहे. आणि तो अभ्यास करता करता याच्यासाठी ह्या सगळ्या कृपा व्हाव्या लागतात. आपण जर हा अभ्यास करणं म्हणजे काय तर याच्या ठिकाणी अंतरंग असणारी जी साधनं आहेत आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या. आत्मज्ञान झाल्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाने ही देहात्म भ्रांती निवृत्त होत नाही. आणि हा अभ्यास करायचा म्हणजे याचा अर्थ संतांच्या संगती मनोमार्गगती आकावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीत श्रीगुरूंच्या पदकमलाजवळ बसून हे धडे गिरवावे लागतात, त्यांच्याजवळ या ठिकाणी श्रवण करावं लागतं, नंतर यौक्तिक चिंतन रूपाने मनन करावं लागतं, अनात्मकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार अंतकरणाच्या वृत्तीची स्थिती करावी लागते. आणि हे करता करता साक्षात्काराला प्राप्त जोपर्यंत जीव होत नाही तोपर्यंत त्याला या शरीराचं तादात्म्य सुटत नाही. आणि तादात्म्य तेव्हा सुटतं किंवा जेव्हा अधिष्ठान आत्म्याचं ब्रह्मरूपाने आत्मत्वाने त्याला ज्ञान होतं. त्याच वेळेला हे जे शरीर आहे ते असताना देखील त्या ज्या अधिष्ठानावर हे शरीर भासतं त्या अधिष्ठानामध्ये तत्वतः या शरीराचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे याचा साक्षात्कार त्यांना जेव्हा होतो त्यावेळेला हे शब्द बाहेर पडतात. झाला प्रेतरूप शरीराचा
भाव या ठिकाणी जिवंत जरी असलं तरी सुद्धा ते शरीर त्यांच्या प्रेतवत आहे, म्हणजे जणू काही ते प्रेतरूप आहे. त्याचं कारण असं आहे की प्रेतरूप का त्याला म्हणलं जिवंत असताना, जर अधिष्ठानाशिवाय त्या शरीराला स्वतंत्र सत्ता नाही. त्या शरीरोपहित चैतन्याच्या ठिकाणी शरीराचा त्रैकालिक अत्यंत अभाव असल्यामुळं ज्ञान समकालामध्ये जेव्हा ग्रंथी होतो, विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे. ज्या वेळेला सर्व कार्य आणि कारणाच्या अतीत असणारं परमात्म तत्वाचा साक्षात्कार होतो, त्यावेळेला आत्मा आणि अनात्मा यांचं जे काही ऐक्याचा भ्रम झालेला आहे, तो भ्रम जाणं हाच ग्रंथीभेद आहे. आणि त्या ग्रंथीभेद झाल्यानंतर आत्मा आणि अनात्मा हे दोन पदार्थ वेगवेगळे आहेत. आत्मा आत्म्याच्या ठिकाणी आहे आणि देहाचा धर्म देहाच्या ठिकाणी आहे. ही सुद्धा अध्यारोपाची भाषा आहे. चिंतनामध्ये देवा देहाच्या धर्माचा विचार करतो तेव्हा देह आणि देहाचे धर्म हे आत्मस्वरूपावर अध्यस्त आहेत. आत्मस्वरूपावातून त्यांना स्वतंत्र सत्ता नाही. वेदांताचा सिद्धांत आहे की अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते आणि ती अधिष्ठान रूप असते. याचा अर्थच असा आहे की अध्यस्त पदार्थ हा शून्य रूप आहे. तो फक्त भ्रमकालामध्ये प्रतीती मात्र आहे. तत्वता अधिष्ठानात त्याची सिद्धी होत नाही. आणि हा अभ्यास गुरुचरणांजवळ बसून केला म्हणजे ही अनुभूती येत असते. झाला प्रेतरूप शरीराचा भाव. आणि या भावाचं जतन किंवा ह्या सिद्धांताचं जतन करण्यासाठी गुरुवर्य महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा वेच केला. पाहिलेच नाही मागे परतोनी. जरी महाराज ग्रस्ताश्रम जीवन जगत असले तरी सुद्धा त्यांनी संन्यासाला लाजवील अशा प्रकारचं त्यांची जीवनचर्या होती की ज्या जीवनचर्येमध्ये व्यवहार तो होत असतो. व्यवहार सहसा अध्यास मूलकाहा, किंवा आता सांगितल्याप्रमाणे त्या प्रारब्ध कर्मानुसार त्या प्रारब्ध कर्माचा भोगानेच क्षय होत असल्यामुळं प्रारब्धानेच त्यांचा देह त्या ठिकाणी आपल्या समोर लीला विग्रह होता. आणि ते सर्व प्रारब्ध कर्म भोगून संपतं. ते भोगून महाराजांनी संपवलेलं आहे. पण तत्वतः महाराजांच्या दृष्टीनं जर पाहिलं तर ते सांगत पण असायचे, प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. महाराज अत्यंत आत्मविश्वासाने सांगायचे की प्रारब्ध ज्ञानी पुरुषाला प्रारब्ध सुद्धा नाही. आपण म्हणतो की प्रारब्ध सर्वांना आहे, पण ज्ञानी पुरुषाला म्हणून तुकोबारायच्या अर्थी म्हणतात प्रारब्ध कर्म पण नाही. आम्ही तर सांगतो की प्रारब्धात भोगल्याशिवाय संपत नाही, शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि तुकाराम महाराज मात्र म्हणतात की आम्हाला क्रियमान पण नाही, संचित पण नाही आणि प्रारब्ध पण नाही. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की एका पुरुषाला 3 पत्नी होत्या. तो पुरुष मरण पावला. त्याच्या 2 पत्नी विधवा झाल्या आणि 1 पत्नी सधवा राहिली. असं कधी होऊ शकत नाही. तसं ज्ञानवान पुरुष जो आहे तर त्याला म्हणता तुम्ही ज्ञानाने जे काही संचित कर्म आहे ते दग्ध होऊन जातं. क्रियमान कर्म असंगत्वबोधामुळे लागत नाही आणि प्रारब्ध कर्म भोगून संपतो आणि नंतर देह पातानंतर तो विदेह कैवल्याला प्राप्त होतो. अशा शास्त्रार्थाची सुसंगत अशा प्रकारची प्रक्रिया आपण चिंतन करत असतो. पण तुकोबाराय मात्र म्हणतात की प्रारब्ध कर्म पण त्याला नाही. याचाच अर्थ असा आहे की ज्या वेळेला तुमचं अज्ञान नष्ट होतं त्यावेळेला ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीनं अज्ञानही नाही आणि अज्ञान कार्य नाही. हे जे तुम्हाला आम्हाला तो काही कर्म करताना किंवा कर्माचं फल भोगताना दिसतो त्याच्यामध्ये करताना दिसतो तर असंगत्व बोध हे लागत नाही. आणि ज्या वेळेला त्याला आत्मबोध होतो किंवा अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान होतं तेव्हा अधिष्ठान मात्रावशेष रूपाने तो असतो. म्हणजे केवळच अधिष्ठान असतं. आणि ज्या अधिष्ठानामध्ये तिन्ही कालामध्ये हे शरीर आदी पदार्थ किंवा शरीरातील धर्म यांचा कधीही संबंधच आलेला नाही. ह्या ज्ञानामुळं प्रारब्ध आपल्या लोकदृष्टीनं
तुमच्या आमच्या दृष्टीनं तो प्रारब्ध भोगत असतो, त्याच्या स्वतःच्या दृष्टीनं प्रारब्ध सुद्धा तो भोगतो अशी जाणीव सुद्धा त्याच्या ठिकाणी नसते, कारण तो तत्वरूप झालेला आहे. आणि हे करण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस अभ्यास केलेला आहे. आणि तो अभ्यास म्हणजे त्याने अंतरंग असणारी श्रवण मनन निधिध्यासन हे अभ्यास केलेला आहे. इतकंच नाही तर आपल्या वेदांत शास्त्रामध्ये देखील तत्वज्ञानाला जितकं महत्व आहे तेवढंच जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाच्या भोगार्थ मनोनाश आणि वासनाक्षयाला महत्व दिलेलं आहे. तेव्हा मनुष्य हा प्रेतरूप भाव व्हायचा असेल तर त्याने मनोनाश आणि वासनाक्षयपूर्वक तत्वज्ञान ज्याच्या जीवनात येईल किंवा ज्याच्या जीवनामध्ये उपरती वैराग्य आणि तत्वज्ञान यांचा सम्यक मधुर समतोल समन्वय असेल त्याच लोकांना त्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा भोग होतो. आणि जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा भोग घेणारे महापुरुष म्हणजे आपले गुरुवर्य धूत महाराज, की ज्यांच्या जीवनामध्ये जे ज्ञान आहे ते नेहमी सांगायचे की आपल्या वारकरी संप्रदायाची ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक ही जी संतांनी सांगितलेली जी सरणी आहे हे जगातल्या सगळ्या संप्रदाय सगळ्या धर्मांपेक्षा अत्यंत एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं हे आध्यात्मिक जीवन यापन कसं करावं हे संतांनी दिलेलं धडा आहे. आणि त्याच आपण तोच धडा आपल्याला गिरवावा लागेल. नाही तर केवळ तत्वज्ञानावरही चालणार नाही, केवळ द्वैती भक्ती असूनही चालणार नाही, केवळ कर्मकांडातली कटकट करूनही चालणार नाही. या ठिकाणी या सर्वांचं काय त्यांचं कर्माचं महत्व कुठपर्यंत आहे. चित्तच्छ शुद्ध हे कर्म, चित्तशुद्धीसाठी कर्म आहे, न तू वस्तूपलब्ध आहे. वस्तूची प्राप्ती होण्यासाठी कर्माचा उपयोग नाही. ही जी उपासना आहे ते अंतःकरणाची स्थैर्य करण्यासाठी आहे, चांचल्य घालवण्यासाठी आहे. मग याच्यानंतर जर आपल्याला अशा प्रकारे उठिले वैराग्य जेणे त्रिवर्ग ऐसा सांडणे का वमनी हा सुने आताची गेले, या ठिकाणी आपल्याला जसं एखाद्या कुत्र्याची वांते पाहावी वाटत नाही त्याप्रमाणे या संसाराविषयी जेव्हा वैराग्य निर्माण होतं तीव्रतर मुमुक्षुत्व निर्माण होतं, आपल्या अंतःकरणामध्ये गुरु प्राप्तीची इच्छा होते. कैमी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण, अशा प्रकारची तीव्रतर तळमळ उत्पन्न होते. गुरु प्राप्ती होते, गुरूंचा उपदेश होतो, आकलन होतो, अनुभवाला येतो. अशा प्रकारची हे जर वाटचाल परमार्थाची करायची असेल आणि तत्वज्ञान केवळ होऊन चालणार नाही तर त्याच्यासाठी ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचा आपल्या जीवनामध्ये अवलंब केला किंवा ज्ञान लक्षणात्मक भक्तीचा अवलंब केला तर आपल्याला हे मनोनाश आणि वासनाक्षय हा अभ्यास होता आपल्या अंतःकरणात एकही संस्कार पुसटसा देखील अनात्म पदार्थाविषयीचा राहत नाही. आणि त्यामुळं फक्त आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, काही सांगू झाले काहीची आबाई, पुढे चालिते हे आवडीने, अशा प्रकारचं जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगता येतं. जीवनमुक्तीचं विलक्षण सुख कसं असतं की जर पाहायचं असेल आपल्याला तर आपल्या समोर गुरुवर्य महाराजांचं जीवन ज्यांनी काही जवळून पाहिलेलं आहे. फक्त महाराजांचं व्यक्तिमत्व, त्यांचं काही जीवनचरित्र किंवा त्यांची दैनंदिनी किंवा त्यांची पाठ पद्धती, त्यांची असणारी श्रद्धा यांचं जर आपण चिंतन केलं तर या ठिकाणी खरी जीवनमुक्ती कशी असते ते पाहायला मिळेल. आणि अशा प्रकारच्या गुरुवर्य महाराजांसारख्या महापुरुषांचा ही अनुभूती जणू काही तुकोबारायांनी या अभंगातून सांगितले आहे. हा अभ्यास काही लोक म्हणतात आम्ही मरताना भगवंताचं चिंतन करू. जे काही आयुष्यभर केले असेल यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वैति कौंतेय सदा तद्भाव भाविता अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत् प्रयाति समद्भावम याती नास्त्यत्र संशय. या ठिकाणी भगवान सांगतात माझं स्मरण करीत जो देह ठेवतो तो मला प्राप्त होतो. परंतु ह्यासाठी तो मनुष्य जसं आपण दिवसात जे काही चिंतन करतो ते स्वप्नामध्ये येतं, त्याप्रमाणे आयुष्यभर जो आचार, जी भावना आणि जो विचार आपण केला असेल त्या जीवनात जर सदाचार सद्भावना आणि सद्विचार असतील
तर अंतकालाला देखील त्याचं जे त्याची जी फलश्रुती आहे तीच आपल्याला अनुभवायला मिळते. की मनोविज्ञान आणि अध्यात्मशास्त्र दोन्ही दृष्टीनं ही अत्यंत सिद्ध अशा स्वरूपाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी तुकोबारायांनी आपल्या जीवनाची अनुभूती सांगून ठेवली. झाला प्रेतरूप शरीराचा भाव. प्रेत म्हणजे याच्याविषयी मधुसूदन टीकेमध्ये एक कुठल्या तरी स्मृतीचा संमत श्लोक दिलेला आहे. त्यांनी सांगितलं हा अभ्यास आहे कसा, तर यथा त्यांनी उदाहरण दिलं की यथा प्राणगते देहे, तसा शरीरातून प्राण गेल्यानंतर त्या शरीराचं मुख्य लक्षण काय असतं, सुखम दुःखम न विंदती, त्याला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही. तथा चेत प्राणसंयुक्तोपी स परमहंस गती मुरजेत. जर तसंच स्थिती आपल्या जिवंत असतानाच जर आपल्याला प्राण गेलेला शरीर जसं निश्चेष्ट पडलेलं आहे, त्याला सुख दुःखाची संवेदना होत नाही, त्याप्रमाणे अनेक जीवनामध्ये सुखदुःख निर्माण होण्याचे प्रसंग आले तरी सुद्धा ज्याच्या अंतःकरणात हा सुखदुःख रूपी विकार संभवत नसेल तर तोच ह्या परमहंस गतीला प्राप्त होतो. परमहंस गती याचाच अर्थ काय आहे, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला तो प्राप्त होतो. जीवनमुक्तीच्या विलक्षण सुख म्हणजे काय, विषय नसतानाही सुखी आहे आणि किती मेरू पासून थोरे देह दुःखाचे निडोंगरे दाटेला पडीभरे चित्त न दाटे, अशा प्रकारची सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, हे मनोनाश आणि वासनाक्षयाचं जीवन जगण्याची शैली ही आपल्याला संतांनी सांगितलेली आहे. महाराज संस्कृतही विद्वान होते, वेदांत प्रक्रिया तर त्यांच्या हृदयामध्ये नित्य ज्या कोणत्याही क्षणी स्वप्नात देखील विसरणार नाही इतकं त्या दृढ मूलक अशा झालेल्या होत्या. तरी सुद्धा संत वाङ्मयाविषयी असणारं त्यांच्या अंतःकरणातलं प्रेम हे आपल्याला जर कधी त्यांनी कीर्तन किंवा संत ह्या परवलीच्या शब्दाबद्दल महाराजांच्या हृदयामध्ये अत्यंत अत्यंत अशा प्रकारची प्रेमाची वृत्ती होती. आणि त्या संतांच्या शब्दाला जागल्यामुळं म्हणजे संतांच्या शब्दाचं अनुसरण केल्यामुळं ते जे संतांनी सांगितलेले ते दगडावरच्या रेघेप्रमाणे अकाट्य सिद्धांत आहेत. आणि ते जरी आपल्याला प्रक्रियेने स्पष्ट करता आले नाही तर माऊली सांगतात त्याप्रमाणे हे अनुभवाचे तैसे काय क्रियेचे नामकिरणच आहे, परी अद्वैती भक्तीचे आहे. हे अनुभवाचे जोगे नोहे बोलायचे. त्या अद्वैतामध्ये ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं स्पष्टीकरण जरी आपल्याला करण्यात आपण कदाचित शब्दप्रभू नसलो तर अपूर्ण ठरू, परंतु प्रत्यक्ष अनुभूतीच्या प्रांतात मात्र हे असं नाही, हे स्वसंवेद्य गोष्ट आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी प्रथम ओळीपासून स्वसंवेद्यतेचा या ठिकाणी पुरस्कार केलेला आहे. या दृष्टीने जर पाहिलं तर हे अनुभवाची जोगे नोहे बोलायचे, हे अनुभवण्याची गोष्ट आहे, बोलण्याची गोष्ट नाही. अशीच गुरुवर्य धूत महाराजांची स्थिती होती. ते या ठिकाणी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचे आदर्श अशा प्रकारची श्री संत समन्वय महर्षी प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांसारखे एक अलौकिक पुरुष म्हणजे हे गुरुवर्य धूत महाराज होते. ते काय वर्णन करावं म्हणून या ठिकाणी तुकोबारायांचा अभंग एक आपल्यापुढे वाचून दाखवला. याच्या अर्थाचं चिंतन हे अत्यंत अत्यंत गंभीर अशा स्वरूपात आहे. विस्ताराने त्याचं चिंतन करण्यासारखं आहे, परंतु एक केवळ त्याचा अभंग समोर आला म्हणजे गुरुवर्य महाराजांचं जीवन समोर येतं. म्हणून आपल्या पुढं एक नमुना म्हणून हा अभंग वाचून दाखवला. आणि त्याच्या निमित्ताने काहीतरी एक शब्द पुष्पांजली, त्यांच्या श्रद्धा कुसुमांजली आपण त्यांच्या चरणी समर्पित करायची, इतकाच याचा अर्थ आहे. तर ही जी गोष्ट आहे, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. शरीराचा भाव म्हणजे शरीराची भूसत्तायाम, सत्ता असतानाच ती प्रेतरूप असं मानणं, तर याला परमहंस गती असं म्हणतात. आणि त्या परमहंस गतीला गुरुवर्य महाराज प्राप्त झालेला आहे. आणि हा अभ्यास त्यांनी लक्ष येला ठाव स्मशानीचा. त्यांनी जीवनात हे शरीर असतानाच त्या शरीरासंबंधाने विचार न करता त्या विचाराला दूर करून या ठिकाणी त्याचा अधिष्ठान असणारा जो आत्मविचार
त्या आत्मविचार हा संपूर्ण जीवनभर केला आणि हे करत असताना जे काही काम, क्रोध, माया हे जे विकार येतात जीवनामध्ये त्या सर्वांचं त्यांनी निर्धारण केलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, रडते रात्रंदिवस काम, क्रोध, माया म्हणती हाय हाय यमधर्म. अशा प्रकारची महापुरुषाची व्यक्तिमत्व जेव्हा ह्या जगामध्ये विशेष रूपाने प्रगट होतात त्यावेळेला त्या यमाला देखील वाटतं की आपलं जे यम म्हणे कवना ते यम म्हणे कवना ते खावे ना, दम म्हणे कवना ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदाशी नाही. अशा प्रकारचं त्या ठिकाणी जे हे महापुरुषांचं जीवन आहे की त्यांच्या ठिकाणी यमधर्म सुद्धा हाय हाय करत असतो, कारण त्याचं गिराहिकच राहिलेलं नाही. जीवनामध्ये कामाने, क्रोधाने मोठ्या मोठ्या ऋषीमुनीवर प्रभाव केला, परंतु संत जीवनामध्ये ही काम, क्रोध आणि ही जी माया किंवा ज्याला मोह, विपरीत भावना, विपर्य असं म्हणतात, याचा परिणाम कोणत्याही प्रकारचा होत नाही अशा प्रकारचं सांगितलं. त्यांच्या अंगाला जसं प्रेत यात्रेचं एक प्रकारचं हे वर्णन आहे, तर या ठिकाणी प्रेत यात्रेच्या वेळेला ज्या गोवऱ्या आहेत तर त्या गोवऱ्याच्या विषयी इथं सांगितलं, वैराग्याच्या शेणी लागलेल्या शरीरा. त्यांच्या शरीराला कोणत्या तर वैराग्य रूपी शेणी म्हणजे गोवऱ्या लागलेल्या आहेत. म्हणजे त्या वैराग्याने ह्या शरीराच्या विषयीचा असणारा जो आत्मभाव किंवा हे शरीर मी आहे हे दडदड जळून गेलेलं आहे. का तर ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी, त्याच्यावर पुष्कळ विषय आहे. तर ज्ञानाग्नी म्हणजे अंतःकरणात मी ब्रह्म आहे असं झालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान केवळ अंतःकरण अधिष्ठान साक्षी चैतन्य हे प्रत्येकात्मा हे माझं स्वरूप नसून सर्व व्यापक असणारं या जगत कारण असणाऱ्या माया अधिष्ठान चैतन्य ब्रह्म ते मी आहे किंवा हे दोन्ही एकच आहे. अयम आत्मा ब्रह्म अशा प्रकारच्या व्यापक अनुभूतीमध्ये झालं लागल्यामुळं याला कारण कोणी तर वैराग्याच्या शेणी लागलेल्या शरीरा. आणि त्यामुळं काय झाला, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी. हे ज्ञान जे आहे ते ज्ञान वैराग्याशिवाय होत नाही आणि ज्ञानाचा योग जरी झाला तरी त्याचा क्षेम सुद्धा वैराग्याशिवाय होत नाही. हे तुकोबाराय या ठिकाणी आपल्याला एक प्रकाराने व्यंजनेनं सांगत आहेत की वैराग्याच्या शेणी लागलेल्या शरीरा. आता फिरविला घट पुढीला चरणी. आपण प्रेत यात्रेला तो घट पाठीवर घेऊन त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालून तो सोडून देतो. तर या ठिकाणी हा घट जो आहे तो घट त्या आपल्या आत्मतत्वावरून ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना असं जो म्हणतो त्याप्रमाणे या ठिकाणी हा सर्व जो देहरूपी घट आहे तो श्री गुरूंच्या चरणी किंवा स्वरूपाच्या ठिकाणी समर्पित केला असं सांगतात. आणि तो कधी समर्पित होतो तर महावाक्य ध्वनी बोंब झाली. जसे एक तो घट फुटल्याबरोबर बोंब होते त्याचप्रमाणे या ठिकाणी वैराग्याच्या द्वारा ज्ञानप्राप्तीचा जो क्षण आहे त्याच वेळेला श्री गुरूंना प्रेरणा होऊन श्री गुरु त्याला तत्वमसी आईशी अशा प्रकारचा महावाक्याचा उपदेश करतात. आणि तत्वमसी आई शिवानी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळवणी तत्क्षणी जागिन्नला अशी जी स्थिती आहे ती या ठिकाणी तुकोबारायांनी सांगितली. आणि जेव्हा आपल्याला आत्मज्ञान होतं, ज्ञानाचं एक लक्षण मनुष्याने लक्षात घ्यावं, आपल्याला जर आपलं कुळ, आपलं नाम आणि या शरीराधिकांचं असणारं रूप याच्याविषयी सत्यत्व बुद्धी जर होत असेल तर तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान झालं नाही. तसंच हे शरीराचे जे घटक आहेत तर हे शरीराचे घटक पंचमहाभूतापासून बनलेले हे शरीर त्या पंचमहाभूतांना समर्पण करावं. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी आमची ही जी भूत आहेत ही सगळी आम्हाला फिटले सुतक जन्म मरणाचे, मी माझ्या संकोचे दूरी झालो. आमचाला मी आणि माझं या देहाविषयी मी तेव्हा त्याचा परित्याग केलेला आहे. आणि असं जेव्हा होतं तेव्हा त्याला कुळनाम रूप हे आठवत नाही. आणि शरीर जे आहे तर हे पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मिळ. अशा प्रकारची ही जी भूत आहेत ती भूत त्या सर्वच्या सर्व ती आपल्याला आपला आत्मस्वरूपाच्या व्यतिरिक्त अनात्म रूपाने असणारी भूत त्यांनी जिवंतच असताना त्या भूतांचं संतर्पण केलेलं आहे. ती भूत त्या भूतात मिळवलेली आहे आणि आत्मरूपाने अवशिष्ट राहिलेला आहे असं सांगतात. त्यामुळं अशी जी स्थिती आहे ती होती कशी तर तुका म्हणे रक्षा झाली आपे आप. प्रेत्या इथं रक्षा शब्दाचे दोन अर्थ आहे. रक्षा म्हणजे राख, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप म्हणजे जिवंत असतानाच
भाजली दिशे घडी, जशी वस्त्राची घडी भाजली जळाली तर वस्त्रासारखी दिसते, पण तिच्यामध्ये वस्त्रत्व किंवा आपण जर गुंडाळायचं म्हटलं तर ती वस्त्राचं कार्य करू शकत नाही. तसा हा देह जरी साधूचा दिसत असला तरी तो देह त्याच्या दृष्टीनं भाजलेल्या घडीसारखा आहे, भर्जित बियाप्रमाणे आहे. अशा प्रकारचे हा महापुरुषाचं जीवन आहे. तेव्हा ही जे रक्षा होणं म्हणजे अशा प्रकारचं देह असताना देहाच्या तादात्म्य भ्रांतीच्या त्यागाच्या द्वारा देहाच्या अत्यंताभावाचा निश्चय करणं, आणि ही गोष्ट प्राप्त झालेली आहे. त्यामुळे शरीर ज्याचे त्याशी समर्पिले आणि आपली खऱ्या अर्थाने तुकोबारे सांगतात, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. आपोआप रक्षा होते, पण कधी? उजळलेला दीपक गुरुकृपा. आपल्या जीवनामध्ये जेव्हा गुरुकृपा होते त्या गुरुकृपेचा दीपक ज्या वेळेला प्रज्वलित होतो आणि त्याच वेळेला आपलं खरं रक्षण होतं. खरं रक्षण म्हणजे काय? तर आपण आपल्या आत्मस्वरूपात स्थित होणं आणि आत्मस्वरूपाच्या अतिरिक्त असणाऱ्या सर्व पदार्थांचा मिथ्यात्व निश्चय होणं. हे जर झाला तर आपल्या जीवनातलं खऱ्या अर्थाने आपलं रक्षण झालं. आणि तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनात गुरुकृपा झाली आणि त्या गुरुकृपेमुळे माझं खरं रक्षण झालं. नाम ह्या बंधाची निवृत्ती झाली, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली आणि परमानंदाची प्राप्ती झाली, ज्याला मोक्ष असं म्हणतात, जीवनमुक्ती असं म्हणतात. ती जीवनमुक्ती मला प्राप्त झाली. हे सर्व गुरुकृपेचं वैभव आहे असं तुकोबाराय ह्या अभंगातून सांगतात. या निमित्ताने हे जे अभंगाचं जे चिंतन आहे, तर आपण त्या अगदीच वरवर याचं चिंतन पाहिलं, परंतु आपण जर बारकाईने विचार केला तर सर्व शास्त्राचं, वेदांत शास्त्राचं तात्पर्य सांगणारा हा अभंग आहे. आणि ह्या तात्पर्याचं ग्रहण करून ह्या तात्पर्याच्या अनुभूती घेणारे आमचे वैकुंठवासी गुरुवर्य धूत महाराज हे त्याची मूर्तिमंत उदाहरण आहेत, किंवा हे व्यक्तिमत्व पूर्णपणे ह्या अभंगाला अनुसरणारे आहे. म्हणून आपण या ठिकाणी आजची ही जी शब्दकुसुमांजली आहे ती त्यांच्या चरणी समर्पण करू आणि या ठिकाणी पांडुरंगरायाच्या सत्तेतून पांडुरंगरायाच्या चरणी प्रार्थना करू की महाराज तर गेलेले आहेत, परंतु त्यांच्या कुटुंबात असणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी आईसाहेब, त्यांचे चिरंजीव आणि कौटुंबीय नातेवाईक यांच्यासाठी सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखमाप्नुयात्. याचा अर्थ सर्वजण सुखी असोत, सर्व निरोगी असोत, सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येवो अशा प्रकारची पांडुरंग चरणी प्रार्थना करून आजच्या चिंतनाला या ठिकाणी ही श्रद्धांजली त्यांच्या चरणी समर्पित करून विराम देत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री देव तुकाराम.